मकर राशी 17 मे. व्यवहार करताना सावधान, मोठी उलाढाल होणार. श्री स्वामी समर्थ. मकर राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळणार. अनेक दिवसापासून मनात असलेली चिंता कमी होईल का? करिअरमध्येच प्रगती दोन्ही मिळेल का? आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील का? आणि नातेसंबंधामध्ये हरवलेला विश्वास पुन्हा निर्माण होईल का? चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊ मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मकर राशीसाठी जबाबदाऱ्या, संयम आणि हळूहळू होणाऱ्या प्रगतीचा ठरणार आहे. ग्रहस्थिती तुम्हाला प्रत्येक गोष्ट अधिक गंभीरपणे विचार करून करण्याची प्रेरणा देईल. मकर राशीसाठी हा आठवडा आयुष्याकडे अधिक व्यावहारिक नजरेने पाहण्याचा ठरणार आहे. काही दिवसांपासून ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या आता हळूहळू मार्गी लागू शकतात. मात्र प्रत्येक गोष्टीसाठी संयम आणि सातत्य आवश्यक राहील. या आठवड्यात तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढू शकतात. काही वेळा थकवा आणि मानसिक ताण जाणवेल, पण तुमची मेहनत आणि जिद्द तुम्हाला पुढे नेत राहील. लोक तुमच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे प्रभावित होईल. तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय या काळात घेतले जाऊ शकतात. त्यामुळे घाई न करता प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच पुढे जा. एकूणच हा आठवडा तुम्हाला शिकवेल, मोठे यश मिळवण्यासाठी शांतपणे आणि सातत्याने केलेली मेहनतच सर्वात महत्त्वाची असते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मेहनतीचा आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमच्या जबाबदारीने काम करण्याच्या स्वभावामुळे वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सहकाऱ्यांशी संवाद जपून साधा, कारण छोट्या गैरसमजामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्थिर प्रगतीचा आहे. नवीन ग्राहक आणि आर्थिक संधी मिळू शकतात. मात्र मोठे व्यवहार करताना सर्व माहिती नीट तपासा. या आठवड्यात तुमची शांत वृत्ती आणि योग्य नियोजन तुम्हाला यशाच्या दिशेने पुढे नेईल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घर, आरोग्य किंवा दुरुस्तीच्या कामांसाठी पैसे खर्च होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही मोठा आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका. बचत करण्याकडे आर्थिक लक्ष द्या. या आठवड्यात पैशांचे योग्य व्यवस्थापन भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण शांत पण जबाबदाऱ्यांनी भरलेलं राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतील. घरातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि अनुभव तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. काही वेळा कामामुळे कुटुंबात वेळ देणे कठीण जाऊ शकते, पण आपल्या माणसांसोबत थोडा वेळ घालवल्यास मानसिक समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधामध्ये हा आठवडा समजूतदारपणाची गरज वाढवणार आहे. जोडीदारासोबत संवाद कमी झाल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. हे विश्वास आणि संयम खूप महत्त्वाचा ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि शिस्त यांची परीक्षा घेणार आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांची वेळेचे योग्य नियोजन करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित सराव परीक्षेत फायदेशीर ठरेल. या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की यशासाठी सातत्य आणि संयम आवश्यक असते. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मन शांत ठेवण्यासाठी आध्यात्मिक गोष्टीकडे आकर्षण वाढेल. ध्यान, जप किंवा प्रार्थना केल्याने मानसिक ताण कमी होतो. स्वतःसाठी वेळ काढल्यास अनेक गोष्टींबद्दल स्पष्टता मिळेल. सकारात्मक विचार आणि साधेपणा तुमच्या मनाला स्थिर ठेवतील. या आठवड्यात आध्यात्मिक साधना तुम्हाला आतून आणि अधिक मजबूत बनवेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवास होऊ शकतो. प्रवासादरम्यान थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. प्रवासातून काही नवीन अनुभव मिळतील आणि भविष्यासाठी फायदेशीर ओळखी वाढते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. नियोजनबद्ध प्रवास तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. उपाय. शनिवारी शनिदेवाची पूजा करा. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. गरजूंना काळे तीळ किंवा उडीद दान करा. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांच्या सेवेत वेळ द्या. मकर राशीसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ हळूहळू मिळण्याचा आणि आयुष्यात स्थिरता निर्माण करण्याचा ठरणार आहे. या काळात तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात, पण तुमची संयम आणि व्यावहारिक कृती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यासोबतची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि नियोजन आवश्यक राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित वाटेल. कुटुंब आणि नातेसंबंधामध्ये थोडा वेळ आणि समजूतदारपणा देणे गरजेचं ठरेल. आपल्या माणसांचा पाठिंबा तुम्हाला मानसिक बळ देईल. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ मन शांत करण्याचा आणि स्वतःला आतून मजबूत बनवण्याचा आहे. हा आठवडा तुम्हाला सांगेल, संयम आणि सातत्याने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. योग्य मिळाली की यश नक्की मिळते. मकर राशीसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या सांभाळत हळूहळू प्रगती करण्याचा ठरणार आहे. काही गोष्टींमध्ये उशीर होईल, पण योग्य वेळी त्यांचे चांगले परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी मेहनत आणि शिस्त यामुळे तुमची ओळख मजबूत होईल. आर्थिक बाबतीत संयम आवश्यक राहील.
नातेसंबंधामध्ये संवाद आणि समजूतदारपणा ठेवणे महत्त्वाचे ठरेल. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास देणारा ठरेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला शिकवेल. हळूहळू पुढे जाणार लोक शेवटी सर्वात मोठे यश मिळवतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.